गणेशोत्सव अगदी दारात आलाय आणि सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. पण या उत्सवाचा खरा शिल्पकार कोण? ते म्हणजे मूर्तिकार. आज आपण आलो आहोत गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यात, जिथे बाप्पाचं रूप घडवण्याची जादू चालू आहे. पाहूया कशा भावना आहेत त्यांच्या, किती कष्ट आणि किती कला यामागे दडली आहे. नवराष्ट्राच्या टीमने खास गणपती स्पेशल ह्या मूर्तिकारांशी संवाद साधला. काय सांगशील सिद्धेश? कशी ही सुरुवात असते, तुझी सुरुवात कशी झाली या क्षेत्रामध्ये? मला हे सगळ्यात आधी ऐकायला आवडेल. नाही, ॲक्च्युअली कामाची सुरुवात बघायला गेलात तर ती एप्रिल ते मेच्या दरम्यान चालू होते. त्याच्यानंतर मग जागेची मांडणी, जागेची आखणी करण्यापासून ते जागा अवेलेबल करण्यापासून ते मंडपापासून सुरुवात होते. बेसिक ज्या परमिशन्स असतात त्या परमिशन्सपासून सुरुवात होते. त्याच्यानंतर मग आमचं एक प्रिपरेशनचं जे काम चालू असतं ते इकडे नसतं, दुसरीकडे चालू असतं. आणि मग त्याच्यानंतर ते सामान शिफ्टिंग करण्यापासून ते इकडे पूर्ण सेटल होईपर्यंत ही कामाची सुरुवात जवळजवळ जूनच्या सुरुवातीपासून ते जूनच्या मध्यापर्यंत इथे काम चालू होऊन जातं. तुझी ह्या क्षेत्रामध्ये सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली शाळेपासून आहे, कारण मी आमच्या इथल्या देखील एका कार्यशाळेमध्ये बोरिवलीला कामाला होतो. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू जसं पुढे जात गेलो तर मग इकडे कामाला आलो विजयघातून. त्याच्यानंतर मग आज जे काय आहे ते माझा जो इथपर्यंतचा प्रवास आहे तो असा आहे. पण लहानपणी तुला मूर्ती वगैरे बनवायची किंवा अशी काही आवड होती लहानपणी? गणपतीची आवड तसं बघायला गेलं तर गणपतीची आवड प्रत्येकाला असते. आज तुम्ही लहानातल्या लहान बाळाला जरी बघितलं तर इकडे येणारे देखील लहान लहान मुलं असतात, हे गणपतीच्या आवडीने येतात. कोणाला तसं बघायला गेलं तर आपण बोलतो ना, बाळकडूच असतो एक प्रकारे. गणपतीचा बाळकडू हा लोकांना लहानपणापासूनच लाभलेला असतो. तर मग ती एक आवड होती. परत त्याच्यानंतर मग गणपती सतत बघण्याचं परत त्यानंतर एक अट्रॅक्शन आपण बोलतो. मग त्याच्यानंतर कामाला लागलो. कामाला लागण्यापासून मग नंतर मग हळूहळू पुढे काम करत इथपर्यंत आजपर्यंत आम्ही आलो. तुझ्या घरी कोणी आहे त्यांच्याकडनं तुला हे बाळकडू आले? नाही, माझ्या घरी कोणी मूर्तिकार नाही. माझे वडील पोलीसमध्ये होते. ओके. आणि मग आता तू काम करतो की तू पूर्णपणे हेच फक्त करतो? नाही, मी पूर्णतः ह्याच्यातच आहे. मी पूर्णतः हेच काम करतो. वर्षभर देखील माझ्याकडे ह्याच प्रकारची जी काय ती कामं चालू असतात. मूर्ती बनवताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष देता? म्हणजे जेव्हा तुम्ही कुठलीही मूर्ती बनवता तेव्हा कशा पद्धतीने होतं आणि कठीण काम कुठलं असतं त्यात? मूर्ती बनवताना आम्ही बेसिकली बघायला गेलात तर सगळ्यात पहिलं एक मेन गोष्टीकडे जी बघण्यासारखी आहे ती म्हणजे मूर्तीची मांडणी असते. मूर्ती उभी करण्यापासून ते तिचा बॅलन्सपासून ते तिचं जे फाउंडेशन आहे, ह्या सगळ्या ज्या केंद्रस्थानी आहेत मूर्ती बनवण्याच्या गोष्टी या ज्या आहेत ह्या पूर्ण लक्षात घ्याव्या लागतात. त्या नीट सुरुवातीपासूनच त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं, जेणेकरून आपल्याला फायनल आउटपुट जे मिळतं ते फायनल आउटपुट आपल्याला त्या गोष्टींच्या आधारावरच मिळत असतं. तर मग मूर्ती उभी करण्यापासून ते त्याचं जे आपण बोलतो ना एक पाया जो आपण बोलतो, मूर्तीचा पाया जो आपण रचतो, तिथपासून आपल्याला एक कटाक्ष नजरेने काम करून ती मूर्ती पूर्णत्वास न्यावी लागते. कशी म्हणजे जसं म्हटलं की आता फार वेगवेगळं युग आलं आहे, लोकांच्या मागण्या वेगळ्या आहेत. तर आता मूर्तीच्या मागण्या किंवा डिझाईनमध्ये काय व्हरायटी ते लोक मागतात आणि ती कशी तू पूर्ण करू? आता लोकांना कसं झालं आहे की आता ॲक्च्युअली बघायला गेलात तर पूर्वीच्या काळातल्या मूर्ती आणि आताच्या काळातल्या गणेश मूर्ती ह्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक आपण बोलतो ना की एक गॅप झालेला आहे, एक डिफरन्स झालेला आहे. आपण बोलतो हा फरक आहे. आणि लोकांना आता भव्यतेकडे जाणं खूप जास्त पसंत करतात. गणपतीसोबतच गणेशासोबतच इतरत्र चित्र देखील मूर्त्यांच्या मागे म्हणा किंवा बा मूर्तीच्या सोबत किंवा एखादे कॅरेक्टर्स झाले म्हणा किंवा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायला म्हणजे मंडळांच्या भरपूर डिमांड्स असतात. परंतु इकडे जे आहे आमचं काम जे चालतं हे केवळ 3 ते 4 महिन्यासाठी चालतं. या 4 महिन्यामध्ये आम्ही जितकं काम शक्य होऊ शकेल त्या पद्धतीचंच काम हातात घेऊन आपल्याला ते पूर्ण करावं लागतं. 3D सुद्धा मी ऐकलंय, 3D डिझाईन आहे किंवा ह्या सगळ्या डिझाईन्स हव्या असतात, मग त्यासाठी सुद्धा तुम्ही सगळं? नाही बघा कसं आहे, डिमांड्स तर भरपूर आहेत. बघायला गेलात तर प्रत्येक मंडळाच्या प्रत्येक संस्थेच्या विविध मागण्या आहेत आणि त्या मागण्या पुरवताना तसं पाहायला गेलं तर मग कालावधी जो आहे आम्हाला काम करण्याचा जो कालावधी आहे हा ॲक्च्युअली कमी पडत असतो. ज्या प्रकारे डिझाईन्स आहेत त्या प्रकारे जर समजा बुकिंग असेल, म्हणजे समजा एखादं चित्र मोठं आहे त्याच्यामध्ये काम जास्त प्रमाणात आहे तर मग ते आधीच बुकिंग असेल तर मग त्याची पूर्वतयारी ऑलरेडी केलेली असते. मग फक्त इन्स्टॉलेशनची गरज असते. तर मग ते एक प्लॅनिंगमध्ये जर काम झालेलं असेल तर मग ते काम करायला काही हरकत नाही. किमती कशा आहेत आता गणपतीच्या? किमती भरपूर हाय आहेत, कारण तसं बघायला गेलं तर मग गणपतीसाठी जे प्रामुख्याने माझ्याकडे बनतात त्या मोठ्या मूर्ती आहेत. आणि मोठ्या मूर्ती म्हटलं तर मग त्याच्यामध्ये लोखंड हे खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं. त्याच्यानंतर मग जे काही
मटेरियल आम्ही यूज करतो मूर्ती घडवण्यासाठी, तर ते मटेरियल जे आहे हे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे, खूप जास्त महाग आहे आणि त्या पद्धतीनेच ती कामं करावी लागतात. कारण त्याच्यानंतर शेवटी क्वालिटी आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण बघायला गेलात तर मग एक आपण बोलतो ना कंटिन्युएशन, आपल्याला कन्सिस्टन्सी राहायचं आहे या क्षेत्रामध्ये, तर ती क्वालिटी मेंटेन करणं, परत त्याच्यानंतर मग त्याच तोडीचं काम प्रत्येक वर्षी देणं, तर त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज आपण करू शकत नाही मटेरियलमध्ये. त्यामुळे जितकं चांगलं मटेरियल, जितकं चांगलं आपण बोलतो ना रॉ मटेरियल झालं, जितकं चांगल्या गोष्टी ह्या वापरल्या जातात तितकीच मूर्ती ही चांगली बनत असते, टिकाऊ बनत असते आणि तेवढीच फॉर्म बनत असते. जसं म्हणाले की कॉम्पिटिशन किंवा ह्या क्षेत्रात आता टिकण्यासाठी खरंच कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड तुला सुद्धा वाटतं का तुझ्या आता? कॉम्पिटिशन बघा, मी कॉम्पिटिशनमध्ये नाही, माझं कॉम्पिटिशन माझ्या स्वतःशीच आहे. तसं बघायला गेलात तर कॉम्पिटिशन नसावं, कारण बेसिकली पाहायला गेलं तर मग प्रत्येक मूर्तिकाराची कॅपॅसिटी एवढी नाही आहे कुठल्या एका मूर्तिकाराची जो अख्ख्या मुंबईला पुरून उरेल. तर मग जेवढे नवीन मूर्तिकार तयार होतील तेवढेच एखाद्या पर्टिक्युलर मूर्तिकारावरचा भार देखील कमी होतो. त्याला काम करण्याला फ्रीडम मिळतं. परत त्याच्यानंतर मग त्याला त्याच्यासाठी ज्या काही आयडियाज असतात त्या ओपन व्हायला त्याला एक संधी देखील मिळते. त्यामुळे कॉम्पिटिशन असा विषय नाही, परंतु अनेक मूर्तिकार आहेत जे आज आपण म्हणतो ना पडद्यामागे काम करत आहेत किंवा म्हणा त्यांची इच्छा आहे की बाबा आम्ही देखील मूर्ती साकाराव्या किंवा असं, तर त्यांनी पुढे यावं आणि त्यांनी मूर्ती बनवाव्या. कारण की हे आपण बघायला हे क्षेत्र खूप मोठं आहे आणि कुठलाही एखादा मूर्तिकार ह्याला पूर्णतः पुरू शकत नाही. तर मग कॉम्पिटिशन ॲज सच नाही. आणि तसं बघायला गेलं तर कॉम्पिटिशन ते हेल्दी कॉम्पिटिशन. आज माझ्यासोबत देखील इथे अनेक मूर्तिकार कामं करत आहेत, परंतु आम्ही एकमेकांना ॲप्रिशिएट करतो, चांगल्या कामासाठी एकमेकांच्या प्रॉब्लेम्सला धावून जातो. तर मग माझ्या इथे इवन ॲटलिस्ट माझ्या कारखान्यात तरी कॉम्पिटिशन नाही, आमचा खूप फ्रेंडली ॲटमॉस्फिअर आहे इकडे. बघा, माझ्या क्षेत्रातले आयडियल ह्या क्षेत्रातले सगळ्यात मोठे गुरु आहेत ॲक्च्युली तसं बघायला गेलात तर, ज्यांच्या हाताखाली जवळजवळ पाहायला गेलात तर मुंबईतले सगळेच मूर्तिकार घडले आहेत, ते म्हणजे विजय खातूजी. आणि त्यांनी तसं पाहायला गेलात तर मग ह्या क्षेत्राला एक वेगळं वळण दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग हे जे आपण बोलतो ना की उत्सवामध्ये जे काही बदल झाले त्याच्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या एकदम ड्रॅस्टिकली वर गेलेल्या आहेत की ह्याच्यामध्ये स्कोप खूप जास्त प्रमाणात निर्माण झालेला आहे. परंतु त्या स्कोपला धरून चालायचं तर तुम्हाला तुमची एक पद्धत झाली किंवा तुमची एक शैली म्हणाल तर ती एक कॅप्चर करून त्या पद्धतीने त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहणं खूप जास्त गरजेचं आहे. आपला चिंतामणी पोकळीचा राजा मी सुद्धा मूर्ती घडवलेली आहे, बनवलेली आहे, कसा अनुभव होता हे सगळं करताना? बघा कसं आहे की मी ह्या देखील त्या मूर्तीवर काम केलेलं आहे आणि माझ्यासाठी तसं बघायला गेलं तर भावनिकदृष्ट्या पाहायला गेलं तर ही खूप मोठी गोष्ट होती. कुठल्या प्रत्येक पाहायला गेलात तर मग या मुंबईत येणाऱ्या कितीतरी मूर्तिकारांची जी काही स्वप्न असतात ती माझी जवळजवळ पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे तसं अनुभव तर मला खूप आहेत. जे असे एखादा अनुभव म्हणजे कसं की बाबा एक आपण बोलतो ना कारखान्यामध्ये एक वेगळी एक एनर्जी निर्माण झालेली आमच्या बाप्पाच्या येण्याने. माझा सगळा स्टाफ आणि यांच्यामध्ये एक वेगळी आपण बोलतो ना एक ऊर्जा निर्माण झाली की आपल्याला गणपती करायचा आहे, चांगला करायचा आहे. आता त्याच्यामध्ये देखील आम्हाला जर काही गोष्टी जाणवल्या असतील तर त्या देखील आम्ही पुढच्या वर्षीला नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करू. बघा, मी बनवलेली आवडती मूर्ती मी कधीच सांगत नाही, कारण काय की प्रत्येक मूर्ती बनवल्यानंतर मला त्याच्यातल्या चुका जाणवत असतात. जेव्हा ती मूर्ती रस्त्यावर निघते, मंडपातच जेव्हा पूर्ण होऊन निघते, तर त्यामधले काही ना काही चुका जाणवत असतात मला. तर त्यामुळे माझी अशी स्वतःची कुठली एक परफेक्ट अशी कुठली मूर्ती नाही. डेफिनेटली आवडतात. म्हणजे आता आपण ज्या काही गोष्टी करतो तर अनुभव आलाय का, म्हणजे जेव्हा तू मूर्ती बनवतोय, काम करतोय, त्यावेळेला बाप्पाचा संकेत येणं किंवा कुठेतरी एक वेगळी एनर्जी आपण बघा कसं आहे की डिवाइन एनर्जी ऑलरेडी इकडे प्रेझेंट आहे, ती अशी बोलण्यासारखी नाही आहे. कारण आज मी ज्या पद्धतीने काम करतो, इकडे ज्या लेवलला काम करतो, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी ही एक एनर्जी इकडे असल्याशिवाय ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे ती अशी जाणून घेण्याऐवजी ती आम्ही फील करतो. ॲक्च्युली आमचं एवढं काम आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात मूर्ती इथे साकारल्या जातात, तर ह्याच्यामागे नक्कीच एक डिवाइन एनर्जी उभी आहे जी आम्हाला हे सगळं करण्यासाठी बळ देत असते. तर मग ते असं बोलण्यासारख्या गोष्टी नाही आहेत, त्या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत आणि आम्ही या दरवर्षी प्रत्येक टायमाला अनुभवत आलेलो आहे. सुरुवात जेव्हा करतो पहिल्यांदा दरवर्षी गणपती बाप्पाची मूर्ती सुरुवात करताना, घडवताना मनामध्ये काय विचार असतात, कशी प्रार्थना करतो आणि कशा पद्धतीने सुरुवात? बघ कसं हे काम बघायला गेलात ना तर खूप मोठं रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे अक्षरशः. तसं बघायला गेलात तर
ही जबाबदारी झटकू शकत नाही, कारण कसं असते वेळ हे टाईम बाउंडेड काम आहे, ह्या वेळेतच हे काम होणं गरजेचं आहे. मग तुमच्यावर कुठलंही कितीही प्रकारचं संकट जरी आलं तरी तुम्ही हा कारखाना सोडू शकत नाही, कारण लोकांना त्या त्या वेळेला त्या मूर्ती त्यांच्या हातात सोपवणं गरजेचंच आहे. मग ते तुम्ही एखाद दिवस मागे पुढे केलं चालतं, पण शेवटी चतुर्थी आहे, चतुर्थीच्या नंतर तर त्याचं काही एक इम्पॉर्टन्स नाही. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या सुरळीत पार पाडण्यासाठी आम्ही एक पूजा देखील करतो. सुरुवातीला जागेची पूजा केली जाते, कारण ही वास्तू जी आहे या वास्तूसोबत आम्हाला जबाबदारीसुद्धा एक हातात येते. तर भरपूर गोष्टी असतात ज्या कराव्या लागतात. देवाची पूजा आम्ही करतो की बाबा कुठल्याही प्रकारचं एखादं विघ्न येऊ नये, की बाबा कुठल्याही प्रकारचं संकट आमच्यावर घोंगावू नये. कारण आता पाहायला गेलं तर आता 3-4 दिवस झाले रेग्युलरली पाऊस झाला. एवढा प्रचंड प्रमाणात अचानक पाऊस झाल्यामुळे आमच्या काही मंडपामध्ये काही ठिकाणी प्रचंड लिकेजेस झाले. मग त्याच्यामुळे पाणी साचलं गेलं. मग तिकडनं मूर्ती बाहेर काढताना त्रास होतो. म्हणजे ते अनएक्सप्लेन्ड आहेत की बाबा अनप्रेडिक्टेबल गोष्टी आहेत, त्या देखील होत असतात. तर मग त्या होऊ नये यासाठी आमची कायम प्रार्थना असते बाप्पाकडे. पण पावसाचा त्रास यावर्षी झाला की याच्या आधी सुद्धा कधी तुम्हाला नाही, पावसाचा त्रास होतोच जर पाऊस जास्त असेल तर, कारण हे शेवटी मैदान आहे आणि हे ग्राउंड आहे आणि लाल मातीचं मैदान आहे, तर त्यामुळे ह्याचा जास्त त्रास होतो आम्हाला. वाटतं तुला भावना कशी होते जेव्हा तू बनवलेली मूर्ती या मंडपातून बाहेर भावना म्हणजे असं कसं असतं की बाबा आम्हाला एक फिलिंग चांगली पण असते. आणि त्याच्यानंतर मी जसं नेहमी प्रत्येकाला सांगत असतो की बाप्पा जातोच तो मुळात परत येण्यासाठी, त्यामुळे त्याचं जाणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण जेव्हा तो जाईल तेव्हा कुठे परत त्याला साकारण्यासाठी आम्हाला एक नवीन आयडिया झाली, नवीन प्रेरणा मिळते त्याच्या जाण्याने. तर पावलोपावले आम्हाला अनुभव मिळतच असतात आणि आम्ही त्या अनुभवातूनच मोठे होत चाललो आहे, पुढे शिकत चाललो आहे. आणि अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. प्रत्येक वर्षी आम्हाला आमच्या गाठीशी अनुभव येतात. त्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवतो, त्या पुढच्या वर्षी सुधारतो. मग परत पुढच्या वर्षी काही ना काही गोष्टी लक्षात येतात, मग त्याच्या पुढच्या वर्षी सुधारतो. तर असं करत करत प्रत्येक वर्षी शिकत आम्ही हळूहळू मार्गक्रमण करत आहोत. तू तरुण पिढी आहे, तरुण पिढीमधला तू आहे, कशा पद्धतीने आता तरुण पिढी या क्षेत्राकडे वळते असं तुला वाटतं? बघा कसं हे क्षेत्र ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर खूप चांगलं आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण बोलतो की मराठी माणूस जर बघायला गेलात तर व्यवसायामध्ये सशक्तीकरण जर एखाद्याचं असेल तर त्यासाठी ज्याला ह्या कलेची आवड आहे आणि ज्याची ह्यामध्ये काम करण्याची कॅपेबिलिटी आहे आणि तर त्याने नक्कीच ह्याच्यामध्ये उतरावं. कारण कसं आहे की हे क्षेत्र खूप चांगलं आहे. तुम्हाला फक्त त्या पद्धतीने डील करता आलं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं स्पीच, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, परत त्यानंतर तुमचा ह्या कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन, परत त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सांभाळण्याची ताकद बाप्पा तुम्हाला हळूहळू देतच जातो. तर मग माझं तर मी मगाशी पण म्हणालो की तरुणांनी ॲक्च्युअली पुढे यावं आणि या क्षेत्रामध्ये भाग घ्यावा. कारण आपण बघायला गेलो तर हे क्षेत्र खूप मोठं आहे आणि असं कुठलाही एखादा मूर्तिकार हे पुरू शकत नाही. तर मग तशीच गोष्ट आहे. जाता जाता काय सांगशील गणपती बाप्पाला जर का काही सांगायचं असेल तर काय असेल यावर्षी पूजा? ह्यावर्षी आता तसं मागायला गेलं तर मला देवाने न सांगताच दिलेलं आहे. तर मग जे आहे ते व्यवस्थित आहे, तर मग तेच कायम राहण्यासाठी प्रार्थना करेन.